Friends, in this video, we like to discuss order of reaction. In the previous videos, we studied factors affecting rate of reactions. Rate of reaction, rate constant of reaction and its unit. Now, we discuss about order of reaction. So, order of reaction is defined as the number of molecules or atoms whose concentration changes during the chemical reaction is known as order of reaction. Order of reaction म्हणजे काय तर असे मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्शनच्या दरम्यान चेंज होतो त्यांचा नंबर म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन. इट इज द number of molecules or atoms whose concentration changes during the chemical reaction. किंवा alternatively it is also defined as कसं it is the number of molecules or atoms whose concentration determines the rate of reaction. काय number of molecules or atoms ज्यांच्या concentration काय करणार आहे rate of reaction determine होऊ शकतो. So consider the general reaction N1X plus N2Y gives products, means N1 mole of component X and N2 moles of component Y. रिॲक्ट झाल्यानंतर प्रॉडक्ट मिळतोय. तर आपल्याला या रिॲक्शनची ऑर्डर काय ते फाइंड आउट करायचे आहे. आपण काय म्हणतोय तर अशा मॉलिक्युलचा नंबर की ज्यांचं रिॲक्शनच्या दरम्यान कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल वेअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ X अँड Y अल्टर ड्युरिंग द रिॲक्शन. आपण काय कसं केलं की रिॲक्शनच्या दरम्यान बोथ एक्स रिॲक्टंट आणि वाय रिॲक्टंट दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन काय होतंय चेंज होतंय. असं असेल तर व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन इज गिव्हन बाय इक्वेशन मायनस dc बाय dt इज इक्वल टू k इंटू cx रेज टू n1 इंटू cy रेज टू n2. काय झालं याचं व्हेलॉसिटी काय झाली की दोन्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड आहे, चेंज होतंय. म्हणून velocity constant किंवा रेट कॉन्स्टंट करत असताना आपण रेट इक्वेशन काय लिहिलं मायनस dc बाय dt इज इक्वल टू k इंटू cx रेज टू n1 इंटू cy रेज टू n2. मग याची ऑर्डर कशी करणार आपण तर इन दिस इक्वेशन दिस k इज द velocity constant, n1 and n2 आर रिएक्शन ऑर्डर्स ऑफ x and y रिस्पेक्टिव्हली. कोणाच्या या प्रत्येक रिएक्टरच्या ऑर्डर काय असेल ते आपण इथं जी पॉवर आली या रेट लॉ मध्ये त्याला म्हणायचं आहे. n1 and n2 are reaction orders of X and Y respectively. Then the order of reaction N as given by जी ऑर्डर आहे रिएक्शनची ती कशी असणार आहे मग N is equal to N1 plus N2. Thus order of reaction can also be defined as the sum of all the exponents of the concentration terms in the rate law. समेशन आहे कशाचं ऑल द एक्सपोनंट म्हणजे रेट लॉ एक्सप्रेस करत असताना कॉन्सन्ट्रेशन टर्म्सला जेवढे एक्सपोनंट्स येतील त्या सगळ्यांचे समेशन म्हणजेच काय असणार आहे त्या रिॲक्शनची ऑर्डर. किंवा इन अ रिॲक्शन द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू अ रिॲक्टंट म्हणजे रिॲक्शन मध्ये जे रिॲक्टंट असतील त्या रिॲक्टंटच्या रिस्पेक्ट जर ऑर्डर आपल्याला बघायचं असेल तर कसं असणार आहे द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू अ रिॲक्टंट इज the power to which its concentration is raised to express in its rate law. Power to which its concentration is raised to express its rates law. The rate law मध्ये त्या कॉन्सन्ट्रेशन टर्मला किती पॉवर येणार आहे म्हणजे त्या पॉवर म्हणजे त्या रिॲक्टंटची ऑर्डर. जसे की आपण मगाशी पाहिलं इथं या रिॲक्शन मध्ये या रिॲक्टंट्स कॉन्सन्ट्रेशन कसं एक्सप्रेस केलं आपण रेट लॉ मध्ये cx रेज टू n1. मग या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट x याची जर ऑर्डर पाहिजे असेल तर काय असणार आहे या कॉन्सन्ट्रेशन टर्मला किती पॉवर आली आहे रेज टू n1 म्हणजेच द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू x इज n1 असे आपल्याला सांगता येईल. ऑर्डर ऑफ रिॲक्शन नीड नॉट टू बी पॉझिटिव्ह ऑर होल नंबर म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह असायला पाहिजे किंवा एक पूर्ण संख्या असायला पाहिजे असं काय नाही. इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्रॅक्शनल और इंटिग्रल म्हणजे
ऑर्डर ऑफ रिएक्शनची जी व्हॅल्यू येणार आहे ती काही वेळेस पॉझिटिव्ह असेल, काही वेळेस निगेटिव्ह असेल, फ्रॅक्शनल असेल किंवा सम केसेस मध्ये काय असू शकतं, 0 सुद्धा असू शकेल. समटाइम्स ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू अ रिएक्टंट कॅन बी 0 ऑल्सो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर द रिएक्शन गिव्हन हिअर. या रिएक्शन मध्ये या OH मायनस चे कॉन्सन्ट्रेशन आहे. द रेट डज नॉट डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. सो रिएक्शनच्या दरम्यान या रिएक्शनचा रेट जो आहे तो OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाहीये. त्यामुळं विथ रिस्पेक्ट टू CH3 thrice CCl याच्याची जर ऑर्डर बघितली तर ह्याची ऑर्डर 1 आहे. पण ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1 डिस्पाइट ऑफ द टू रिएक्टंट. रिएक्शन जर बघितली तर रिएक्शनच्या दरम्यान इथं आपल्याला 2 रिएक्टंट दिसतात, पण याचा रेट आहे तो रेट OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशनवर इंडिपेंडंट असल्यामुळं, डिपेंड नसल्यामुळं इंडिपेंडंट आहे. त्यामुळं ओव्हरऑल रिएक्शनची ऑर्डर आहे ती फक्त काय आहे, 1 आहे, जरी तो 2 रिएक्टंट असतील तरी सुद्धा. सो इन द रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग वॉटर ॲज वन ऑफ द टू रिएक्टंट्स, अशा काही रिएक्शन असतील की ज्यामध्ये वॉटर वन ऑफ द रिएक्टंट आहे आणि वॉटर वन ऑफ द रिएक्टंट असल्यामुळं द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज युजली 0 ॲज the concentration of water changes negligibly during the course of reaction. That is, the rate is independent of the concentration of water. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये वॉटर वन ऑफ द रिएक्टंट आहे आणि वॉटरच वन ऑफ द रिएक्टंट असल्यामुळं वॉटरचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते व्हॉटएव्हर चेंज इन दॅट वॉटर कॉन्सन्ट्रेशन इज निग्लिजिबल ड्युरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन. जो चेंज होणार आहे वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये तो काय असणार आहे, निग्लिजिबल असेल. तर ती काय होणार आहे, रिएक्शन रेट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर असं असू शकतं. सो ऑल्सो इफ आउट ऑफ 2 रिएक्टंट्स वन इज टेकन इन लार्ज एक्सेस, इफ वन ऑफ द 2 रिएक्टंट इज टेकन इन लार्ज एक्सेस, then the rate is independent of the concentration of this excess reactant. एक्सेस रिएक्टंटच्या बाबतीत जो रेट आहे तो काय असणार, इंडिपेंडंट असणार आहे. आता सांगितल्याप्रमाणे का, तर ओव्हरऑल त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये स्मॉल चेंज झाला तर तो ओव्हरऑल व्हॉल्यूमच्या ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशनच्या तुलनेने काय असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. त्यामुळं दे रेट इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस एक्सेस रिएक्टंट. इन सच केसेस ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू दिस एक्सेस रिएक्टंट इज 0. म्हणजे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, एक्सेस आहे, त्याच्या रिस्पेक्टला त्याचा रेट काय असणार आहे, 0 असणार आहे. समटाइम्स रिएक्शन ऑकर्स इन नंबर ऑफ स्टेप्स. समजा रिएक्शन हे काही स्टेप्स मध्ये होत असेल, 1 2 3 स्टेप मध्ये होत असेल, तर त्या केस मध्ये काय होणार आहे, इन सच केसेस द स्लोएस्ट स्टेप डिटरमाइन द रेट ऑफ ओव्हरऑल रिएक्शन्स. ओव्हरऑल रिएक्शनचा रेट आपल्याला कशाला मिळणार आहे, स्लोएस्ट स्टेप मधून. द ऑर्डर ऑफ दिस स्लोएस्ट स्टेप इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. मग स्लोएस्ट स्टेपची जी ऑर्डर असणार आहे तीच काय असणार आहे, ओव्हरऑल रिएक्शनची ऑर्डर असणार आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट ऑर्डर ऑफ रिएक्शन. फ्रेंड्स, नाउ वी डिस्कस अबाउट मॉलिक्युलरिटी ऑफ अ रिएक्शन. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स और atoms taking part in a chemical reaction is known as molecularity of reaction. एखाद्या रिएक्शनची मॉलिक्युलरिटी किती आहे असं जर आपण विचार केला तर त्या रिएक्शन मध्ये जेवढ्या मॉलिक्युलने भाग घेतला असेल, जेवढ्या ऍटम्सने भाग घेतला असेल, तो नंबर म्हणजेच काय झाला त्या रिएक्शनची मॉलिक्युलरिटी. द मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह इंटिजर दॅट इज अ होल नंबर लाईक 1 2 or 3. मॉलिक्युलरिटी काय असणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर असेल. का, आपण डेफिनेशन मध्ये सांगितलं, इट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स और ऍटम टेकिंग पार्ट इन दॅट रिएक्शन. त्या रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युलने भाग घेतलाय तो नंबर असणार आहे. त्यामुळं तो व्हॅल्यू काय असणार आहे, नेहमीच पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि तो होल नंबर असला पाहिजे. Reactions are classified as unimolecular, bimolecular and intermolecular according to the number of molecules taking part in a reaction as 1, 2 or 3 respectively. म्हणजे जर 1 molecule ने भाग घेतला असेल तर unimolecular reaction, 2 molecule असतील तर bimolecular, 3 असतील तर intermolecular. For example, Br2 gives twice Br. It's the unimolecular reaction. Next, H2 plus I2 gives twice HI. 2 molecules आहेत, H2 आणि I2. H2 चा एक, I2 चा एक. Therefore, it is the bimolecular reaction and so on.
जनरली द कन्सेप्ट ऑफ मॉलिक्युलरिटी इज अप्लाइड टू इंडिव्हिज्युअल एलिमेंटरी रिएक्शन्स. ही जी आहे ती एलिमेंटरी रिएक्शन्स आहेत त्यांना अप्लाय करता येईल, इंडिव्हिज्युअल एलिमेंटरी रिएक्शन्स. It cannot be applied to the reactions involving several stages or steps because one step may involve 2 molecules, another step 3 molecules and so on. म्हणजे जी रिएक्शन स्टेप मध्ये होणार आहे त्यात एका स्टेप मध्ये 2 मॉलिक्युल असतील, दुसऱ्यामध्ये 3 असतील, तिसऱ्यामध्ये अजून 2 असतील. त्यामुळे मॉलिक्युलरिटी आपल्याला फक्त इंडिव्हिज्युअल एलिमेंटरी रिएक्शन्स आहेत तिथं अप्लाय करता येऊ शकते. ही जी कन्सेप्ट आहे ती. ठीक आहे. दिस इज अबाउट मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. नाउ वी सी some points of distinctions between order and molecularity of reaction. First, order of reaction is the number of molecules or atoms of reactants whose concentration changes during the chemical reaction. Order of reaction म्हणजे काय असणार आहे? It is the number of molecules or atoms of reactants whose concentration changes during the chemical reaction. आणि molecularity म्हणजे काय असणार आहे? It is the number of molecules or atoms taking part in the chemical reaction. म्हणजे रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युलने भाग घेतलाय तो दर्शवणारा आकडा म्हणजे काय असणार आहे? मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. देन इट इज अन एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यू. ऑर्डर ऑफ रिएक्शन कशी आहे? एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यू आहे. आणि मॉलिक्युलरिटी इज द थिओरिटिकल कन्सेप्ट. मॉलिक्युलरिटी जी आहे ती थिओरिटिकल कन्सेप्ट आहे. ऑर्डर आहे ती एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड आहे. It may be positive whole number or a fractional number or zero. Order of reaction च्या बाबतीत तो पॉझिटिव्ह असेल, फ्रॅक्शनल नंबर असेल किंवा झिरो नंबर असेल. पण मॉलिक्युलरिटी ऑलवेज अ पॉझिटिव्ह होल नंबर. मॉलिक्युलरिटी ही नेहमी काय असणार आहे? पॉझिटिव्ह होल नंबर असणार आहे. देन ऑर्डर ऑफ रिएक्शन च्या बाबतीत इट कॅनॉट बी ऑब्टेन्ड फ्रॉम बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ऑर्डर ऑफ रिएक्शनची जी व्हॅल्यू आहे ती त्या रिएक्शनच्या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन पासून मिळेलच असं नाही. पण मॉलिक्युलरिटी बाबतीच्या मात्र इट कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम अ सिंगल बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. बॅलन्स्ड सिंगल केमिकल रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युलने भाग घेतला हे कळलं की आपल्याला त्याच्यावर मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन काढता येते. द मेकॅनिझम ऑफ केमिकल रिएक्शन कॅनॉट बी नोन फ्रॉम ऑर्डर ऑफ रिएक्शन. ठीक आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन मिळाले त्याच्यानं आपल्याला मेकॅनिझम कळेलच असं नाही. The mechanism of chemical reaction cannot be known from order of reaction, but the reaction mechanisms can be known from the molecularity of reaction. Molecularity of reaction मधून आपल्याला mechanism find out करता येऊ शकतं. Okay, this is the difference between order and molecularity of reaction.